तर उपाय म्हणजे असे आहे, तुम्हाला सकाळी अंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून तुम्हाला त्याची अंघोळ करायची आहे. पांढरे तीळ टाकताना भगवान विष्णूचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. आणि आजच्या दिवशी अंघोळी झाल्यावर तुम्हाला विष्णूच्या मंदिरात जायचे आहे, त्यांचे आराधना करायचे, त्यांची सेवा करायची आहे. त्यांना तीळ किंवा तिळाचे लाडू चढवायचे आहे. आणि सगळ्यांना मंदिरात असलेल्या भक्तजनांना सगळ्यांना तुम्हाला तो प्रसाद वाटून द्यायचा आहे. घरी सगळ्यांना प्रसाद वाटून द्यायचा आहे. आणि आजच्या दिवशी तुम्ही जर एकादशीचा उपास केला तर खूपच जास्त उत्तम होणार आहे. तुमच्यावर भगवान विष्णूची जास्त कृपा होईल जर तुम्ही आजचा दिवसाचा उपास केला. जर शक्य नसेल तर तुम्ही एका अर्ध्या दिवसाचा उपास करू शकता. त्यात तुम्ही फलाहार घेऊ शकता. आणि जेव्हा प्रातःकाळ होतं तेव्हा तुम्ही तुमचा उपास हा तोडून अन्नग्रहण करू शकता. एक टाईमचा तरी उपास आजच्या दिवशी तुम्ही करायला पाहिजे. कारण की आजचा हा महायोग जो जुळून आलेला आहे तो 11 वर्षांनी जुळून आलेला आहे. तर पुन्हा हा महायोग केव्हा जुळून येतो कोणाला माहीत. तर तुम्हाला आजच्या दिवसाचा फायदा हा उचलायचा आहे. आणि तुम्हाला जेवढं होईल तेवढी विष्णूची सेवा करायची आहे, लक्ष्मीनारायणाची सेवा करायची आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर विष्णू नारायणाची असीम कृपा ही होईल. घरात सुख शांती समृद्धी नांदेल. तुम्हाला आजच्या दिवशी उंबरठ्याची सुद्धा खास पूजा करायची आहे. हळदीचे लेपन करायचं आहे. हळदीच्या लेपनामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे, तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे. तुम्ही होईल तर कस्तुरी हळद वापरा, त्यात अत्तर टाका, केसर टाका, सुगंधी चंदन टाका. हे सगळं मिक्स करून तुम्हाला हळदीचं लेपन बनवायचं आहे आणि ते आपल्या उंबरठ्यावर लेपायचं आहे. उंबरठ्याची छान पूजा करायची आहे, रांगोळी काढायची आहे.